सॉरी 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 हाय हॅलो नमस्कार. खटपटीचा आर जे प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा खास सिनेमा आता लवकरच रिलीज होणार आहे 18 एप्रिल रोजी आणि त्यानिमित्तानंच आपल्यासोबत यातलेच बालकलाकार आहेत. आज त्यांच्याशीच आपण ओळख करून घेणार आहोत. कॅरेक्टर आपण त्यांनाच विचारणार आहोत की नेमकं कॅरेक्टर त्यांचं काय काय आहे. तुझं कसं कॅरेक्टर असणार या सिनेमात? मी लहान मुक्ताईची भूमिका करते. ओके. आणि तुझं? मी विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांची भूमिका करतो. ओके. आणि तुझं? मी मानस सचिन बेडेकर. मी बाल ज्ञानेश्वरांची भूमिका साकारतो. ओके. आणि तुझी? आणि मी सोपानदेवांची भूमिका सादर केली. ओके. आता मला तुम्ही इतके खरंच गोड आहात ना की तुमच्यासोबत खरंच खूप गप्पा करायच्या आहेत आणि मला सुरुवातीला हा प्रश्न विचारायला आवडेल की अनेक सिनेमात करताना खूप सारी मज्जा केली जाते पण हा स्पिरिच्युअल सिनेमा होता. इथे काय होतं सेटवरती? मस्ती होती का तुमची? नाही, मस्ती अशी नव्हती कारण हा तुम्ही म्हणा तसा आध्यात्मिक सिनेमा आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई थोर माणसांबद्दल कामं करतोय सगळेच. त्यामुळे कुठेही मस्ती नाही केली. मस्तीचे मजेचे प्रसंग झाले पण आम्ही कोणी शूटिंगला मस्ती करायला म्हणून गेलो नाही. एक दोन अशा गमती जमती झाल्या पण जास्ती अशी आम्ही मज्जा करायला गेलो नाही. ओके. पण मला आधी हे विचारायला आवडेल की खऱ्या आयुष्यात तुम्ही खरंच मस्ती करत होते का आधी, सिनेमाच्या आधी करत हो. होते? ओके. मग सिनेमाने काही फरक पडला की आता शाळेत शांत झालायत वगैरे? नाही, मी तशी शाळेत आधीपासून शांतच आहे पण मैत्रिणी मित्र भेटले की मज्जा. मग आता तुमच्या मित्रमैत्रिणींना माहितीच असेल की तुम्ही सिनेमांमध्ये काम करताय सो त्यांचे काय रिॲक्शन्स आहेत मला ऐकायला आवडतील. खूप मस्त. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा सगळ्यांना सांगितलं की आमचा चित्रपट येतोय ही सगळ्यांच्या खूप छान रिॲक्शन्स होत्या आणि एकतर मला एवढ्या लहान वयात ही थोर भूमिका साकारायला मिळते हे ऐकल्यावर मित्रमैत्रिणी नाही पण सगळे नातेवाईक सगळेच खुश होते. ओके. तुझं? माझ्या सगळ्या नातेवाईकांना मित्रांना खूपच छान वाटलं की त्यांना असं वाटलं की अरे आता माझा भाचा कोण मित्र टी व्हीवरती येईल आम्ही सगळे बघू. त्यांना खूप उत्सुकता आहे 18 एप्रिलसाठी. ओके. मला एकंदरीत यांच्या सगळ्यांकडे बघून म्हणजे इतके कसे मॅच्युअर्ड आहेत इतक्या लहानपणी याचाच शॉक बसला आहे. आम्ही का नव्हतो तेवढे हुशार. सो याच्यामध्ये मला अजून एक असा प्रश्न विचारायला आवडेल तुला देखील की सिनेमा करताना सगळेजण लहान आहेत. डायलॉग पाठ करण्यासाठी काही अडचणी येत होत्या, वेळ लागत होता असं काही? डायलॉग पाठ करण्यासाठी वेळ असा काही नव्हता लागत पण अडचणी मात्र येत होत्या. कारण काय आहे की माऊलींच्या काळातली जी मराठी भाषा आहे बोली ती खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे ती प्रचंड शुद्ध आहे. वर्ण माऊली जे आहेत ते सतत अभंग ओव्या यात बोलणारे व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल किंवा त्यांचे चारी भावंड हे खूप शुद्ध मराठी बोलायचे. त्याच्यामुळे प्रोनाऊन्सिएशन बोलणं ते पण तितकंच शुद्ध हवं त्याच्याकरता तेवढा. यस. हां. की ना डायलॉग पाठ करणं एवढं कठीण नव्हतं कारण ओळी कशा कधीही पाठ करता येतील. त्यांचा अर्थ समजून घेणं किंवा त्यांच्या भावना घालणं. आता माझा आणि मुक्ताईचा एखादं सीन असेल तर नुसतं मी ओळ म्हणून चालणार नाही. त्यात जो भाव टाकायचा आहे त्याला वेळ लागला. ओके. यार मी आणि माझासुद्धा त्याच्यात एक श्लोक होता. म्हणजे आता तो म्हणाला तसं नॉर्मल वाक्य पाठ करायला काही लागत नाही, त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. तर दिप्पालदादा आहे त्याचा अभ्यास खूप आहे तर त्यांनी मला सगळ्या माझ्या 1-2 ओव्या होत्या त्याच्यात त्याचे अर्थ मला समजावून सांगितले. मला पाठांतरात थोडे चेंजेस केले, छान मला हेल्प केली त्यांनी. ओके. मग सॉरी. आणि ह्या चित्रपटाच्या आधी आमचं एक वर्कशॉप पण घेतलं होतं. आमचे उच्चार कसे असले पाहिजेत हे सांगण्यासाठी, आमचा स्पीड किती असला पाहिजे हे सांगण्यासाठी. ओके. ओके. खूप छान वाटलं मला एकंदरीत. तुम्हाला आता जास्त वेळ नाही आहे त्याच्यामुळे आपण आता जास्त वेळ घेणार नाही आहोत पण खरंच तुमच्या सिनेमासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि असंच पुढील वाटचालीसाठी देखील खूप शुभेच्छा. तर नक्की खटपटीला फॉलो करा आणि ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा येत्या 18 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपट मध्ये बघायला विसरू नका. थँक्यू.